पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकर आणि कोमकर टोळीमधील वर्चस्वाच्या लढाईने आता अत्यंत हिंसक वळण घेतलंय। वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने केलेल्या चौथ्या हल्ल्यामध्ये अक्षय म्हस्के या तरुणाचा निर्गुण खून झालेला आहे। विशेष म्हणजे यापूर्वी अक्षयवर तब्बल 3 वेळा जीवघेणे हल्ले झालेले होते, परंतु प्रत्येक वेळी तो मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडलेला होता। मात्र हल्लेखोरांनी रचलेला चौथा सापळा हा अचूक ठरलाय आणि त्यात अक्षयचा करुण अंत झालाय। या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी जगतात रक्ताला रक्ताने उत्तर देण्याचं भयानक सत्र सुरू झाल्याचं चित्र असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार आंदेकर आणि कोमकर टोळीच्या वर्चस्वाच्या लढाईत अक्षय म्हस्के हा आंदेकर टोळीच्या रडारवर होता। त्याला संपवण्यासाठी यापूर्वी 3 वेळा जोरदार प्रयत्न झालेले होते। काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणीप्रमाणे अक्षय या 3 हल्ल्यामधून थोडक्यात बचावलेला होता। यामुळे तो कमालीचा सावध झालेला होता। मात्र आज हल्लेखोरांनी कोणतीही कसर सोडली नव्हती। अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून त्यांनी अक्षयला गाठलं। सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अक्षय म्हस्के याच्यावर पहिल्यांदा 2 ते 3 गोळ्या झाडल्या। गोळ्या लागल्यामुळे तो गंभीर जखमी होऊन खाली पडलेला होता। तो जिवंत वाचणार नाही याची खात्री करण्यासाठी हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केले। अत्यंत क्रूरपणे ही हत्या केल्यानंतर हल्लेखोर हे घटनास्थळावरून फरार झाले। दिवसाढवळ्या झालेल्या या थरारामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। पोलीस तपासात या हत्येमागे टोळी युद्धाची आणि वैयक्तिक सुडाची किनार असल्याचं समोर आलेलं आहे। मृत अक्षय म्हस्के हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आकाश म्हस्के याचा सक्का भाऊ होता। वनराज आंदेकर यांच्या हत्येमध्ये आकाश म्हस्केनं अत्यंत महत्त्वाची आणि मुख्य भूमिका बजावली होती। त्यावेळी तपासात उघड झालं होतं की वनराज आंदेकर यांचा गेम करण्यासाठी आरोपी आकाश म्हस्के याने थेट मध्य प्रदेशातून पिस्तूल आणि जिवंत काडतुसे पुण्यात आणलेली होती। आपल्या भावाने केलेल्या या कृत्याचा सूड आंदेकर टोळी आपल्यावर घेणार आहे याची कुणकुण अक्षयला लागलेली होती, म्हणूनच तो सतत सतर्क असायचा। मात्र अखेर हल्लेखोरांच्या क्रूर नियोजनापुढे त्याची सावधगिरी अपयशी ठरली आहे। या हत्याकांडामुळे पुण्यात गँगवर पुन्हा एकदा उफाळून आल्याचं स्पष्ट झालेलं आहे। एका हत्येचा बदला दुसऱ्या हत्येने घेण्याचं हे रक्ताळलेलं सत्र कुठे थांबणार असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जातोय। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार हल्लेखोरांच्या शोधासाठी वेगवेगळ्या पथकांना रवाना करण्यात आलेला आहे। शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे।